आम्हाला पोलीस काकाने पकडलं होतं, कॅमेरा चालू होता म्हणून. मग पोलीस काका आले, भागो भागो. पैसे घेतले असते, वाचलं थोडक्यात. आमचा कॅमेरा पण वाचला आणि पैसे पण वाचले. तेव्हापासून पोलीस काकाने आम्हाला पकडले ना कॅमेरा घेऊन, तेव्हापासून आम्हाला खूप भीती वाटते. तेव्हापासून धाड होत आहे ते, म्हणजे कॅमेरा काढू की नको. नमस्कार मित्रांनो, तर आता मी कोल्हापूरमध्ये आणि बघा समोर माझ्या आहे महालक्ष्मी मंदिर. आणि आता आपल्याला ही गायडन्स करणार आहे खुशी. असं बघा सजून आले चांगले. मी पण असं ड्रेसिंग करून आलो आहे ग्रीन. इकडे आहे थोडं एक तुम्हाला माहिती सांगतो की इथे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आलात ना सिंगल लाईन लावू शकता, अदरवाईज इकडे खूप आतमध्ये पार्किंग लावावं लागेल. मी खूप कंटाळले पार्किंग लावून. शुक्रवार आहे ना, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे आणि आज गर्दी खूप आहे. चला आपण आतमध्ये हे करूया, आपण आतमध्ये प्रवास करूया. बघा इकडे राजाराम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बघा इकडे असं आहे. असं मंदिर छान आहे इकडे. हे बघा इकडे हे बघा त्याला बोललो. तर इथे पहिल्यांदाच आलो आहे त्याला घेऊन. हे बघा असं वातावरण आहे छान, असं छान आहे. चला तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो मंदिर कसं. आतमध्ये बघा किती छान वाटतंय. आणि दुपारचे 12:15 वाजले आणि आम्ही उन्हात आलो. आणि हे बघा समोर बघा इकडे मंदिर आहे. आरती 12:30 चालू होते. आरतीचा सुरुवात इकडे आहे त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि इकडे बघा काय फिरायला नाही, गाड्या मांडवातून आज जायचं. तर मित्रांनो आम्ही मुख्य दर्शन घेतलंय कारण दुपारचे वाजले 12 आणि एवढी गर्दी आहे ना, 3 तास लागले. 3 ते 4 तास लागले हमखास. पण आम्ही मुख्य दर्शन घेतलंय. बघा मागचा एरिया बघा. आणि इकडे देवदर्शनाचं हे साध्या आणि मुख्य दर्शन सांगू तर मुख्य दर्शन करा, नाही तुम्ही सतत जाऊन स्पर्श करा. तुम्हाला एक जवळजवळ 15 ते 20 फुटाचं अंतर आहेच मध्ये. मग तो लाईन लावून पण काय उपयोग नाहीच आहे. बेटर आहे की मुख्य दर्शन केलं. आपण शुक्रवार सोडून जर तुम्ही आलात ना तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला मिळू शकते. बघा मित्रांनो दर्शन झालं. आम्हाला पोलीस काकाने पकडलं होतं, कॅमेरा चालू होता म्हणून. मग या बघा बाहेर आलो आता. बाहेरून तुम्ही शूट करू शकता पण तुम्हाला आतमध्ये अलाउड नाही. काय वाटलं दर्शन झाल्यानंतर? मस्त दर्शन झाल्यानंतर भारी वाटलं. पोलीस काका काय बोलले? पैसे घेतले असते, वाचलं थोडक्यात. आमचा कॅमेरा पण वाचला आणि पैसे पण वाचले. पण छान आहे मंदिर, खूप मस्त आहे. आम्ही मुख्य दर्शन केलं. आम्ही फोटो सुद्धा क्लिक केले, आम्ही फोटो सुद्धा टाकू. ठीक आहे जेव्हा पोस्ट करू. खुशीने दाखवले, खुशीने सांगितलं ना आतमध्ये अलाउड नाही. आणि अजून एक मंदिर आहे, कोणतं गं? भवानीचं मंदिर आहे. तिथे पण आता आपण जाऊया. तिथे पण अलाउड नसेल पण तरी सुद्धा आपण बाहेरून प्रयत्न करूया काढायचा व्हिडिओ. चला कंटिन्यू हा व्हिडिओ बघत. आता आम्ही आज भवानी मंडपामध्ये. बघा कोणता खुशी काय आहे? भवानी मंडप. हा भवानी मंडप आहे असं सांगते ती. तुम्हाला माहिती असलं तर खरं सांगा, खरंच भवानी मंडप आहे. इथे अलाउड आहे का माहिती? कॅमेरे बंद आहे. थांबा माझ्याबद्दल विचारून घेतो. तर आम्ही आता भवानी मंदिराच्या आतमध्ये आहोत. आणि बघा इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बघा असं आहे. आणि इकडे असं इकडे आणि आपल्या आतमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे. बघू शकता छान वाटतं एकदम मस्त केलं. आपण बांधकाम बघू शकतो ना. यांचा पूर्ण भाग आहे आतमध्ये बघा असं अशा पायऱ्या चढायला. ॲक्च्युली हा जो परिसर आहे खूप छान आहे. मला इथली काही माहिती नाही जास्त पण माझं मन इथे खूप भरलं आहे. बघा हे जे आहे ना बघू शकता
खूप छान. तर हे आहे भवानी मंदिर. तुला कसं नाही, वाटतं? इथे तुम्हाला कासव दाखवते बघा इथे. कुठे? काय आहे? बघा, इथे काय तरी. ती मला इकडे दाखवते. काय बघूया? बघा, इथे कासव हे आहे. बघा. कासव, कासव. भरपूर कासव आहे ना इथे. आणि हे त्यांचं आहे, कासवांचं आहे. काय ह्याला काय म्हणतात? अच्छा, ठीक आहे. हे बघा मस्त वाटतं. आणि इथे खूप छान आहे. हे बघा कसं आहे. आणि इकडे थांब. हॅलो, काय म्हणाल? मस्त वाटलं. तुम्हाला कसं वाटलं आमचा कोल्हापूर? हे तुला कसं वाटलं कोल्हापूर आमचा? तुम्हाला मी विचारत मला छानच वाटलं. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं कोल्हापूर. आणि तुम्हाला यायचं असेल तर नक्की सांगा. इथे आपल्या जवळ मावशीचंच घर सुद्धा आहे. बघा, इथे हे बघा. इथे घर सुद्धा आहे. तुम्ही तिथे स्टे सुद्धा करू शकता फ्रीमध्ये. इथे रक्तदान शिबिर चालू आहे. आणि हे बघा आतमध्ये मंदिर सभा इकडे मंदिर आतमध्ये गेलं होतं. आणि 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 काय मागासपासून जेव्हापासून पोलीस काकाने आम्हाला पकडले ना कॅमेरा घेऊन तेव्हापासून आम्हाला खूप भीती वाटते. तेव्हापासून धाड होतं ते म्हणजे कॅमेरा काढू की नको. पण आता बघा हे बघा पोलीस काका काय होता? बोबडा होता थोडासा. बोबडा होता. पोलीस काका बोबडा होता. इकडे बघा हे बघा एक नंबर वाटतं वातावरण. इथे बांगड्यांचं दुकान कुठे आहे? खुशी. हे बघा आपलं छत्रपती शिवाजी महाराज बघा. हे बघा हे बघा मूर्ती बघा. हे बघा एक नंबर मूर्ती इकडे. हे बघा खूप भारी आहे एकदम. मला आवडलं. हां कसं शूट घ्यायचं इथे अलाउड नाही शूट घ्यायला माहिती तुला. पर्सनल मॅटर आहे बाबू भैया. पोलीस आले भागो. हे बघा. चला आता आपण खरेदी करूया. आपल्याला काय वस्तू घ्यायच्या ते घेऊ. आणि हा व्हिडिओ इथेच संपतोय. बाकी जे काय असलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला बाय कर.